बातमी अतिशय मोठी आहे। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं, आपल्याच नेत्यांना संपवणारे हे उद्धव ठाकरे कटप्रमुख आहेत असं देखील या दरम्यान शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्री पदासाठी खुर्चीसाठी हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालवलं, तुम्ही सगळं घालवलं। पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? रामदास भाईंनी त्याची उदाहरणं सांगितली, मी पुन्हा ती सांगणार नाही। ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव, हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत, कटप्रमुख। एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले। राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद दिलाय। काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार, आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही। बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र पहिल्यांदाच पाहिलं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधला। पूरग्रस्तांसाठी शिंदेंनी दिलेल्या किटवरील फोटोंवरून ठाकरेंनी डिवचलं। यावर फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरं काय दिसणार असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला। आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं। गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच। आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचं भार वाहणारे गाढव, जाऊ द्या, त्यांचे त्यांना जोडे लाख लाभोत। विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात, त्या फोटो दिसतात, फोटोच्या आतलं सामान दिसत नाही। तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेलात, पण आमचे फोटो तुम्हाला दिसले। अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जल आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं। फोटोग्राफरला काय दिसणार? फोटो शिवाय फोटो दिसणार ना। काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच, एशिया कप, तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे। क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतांड केली तुम्ही? ऑपरेशन सिंदूर 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही, ही कबुली तुम्ही देताय? हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे। उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला, कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ, आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी है, हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। याचा आपल्याला अभिमान आहे। हे तुमचे जे केले चपाटे करतायत, हिंदू मुस्लिम, आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे। त्या सोफिया कुरेशी, ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तान्यांची आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते, की सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे, हे आमचं हिंदुत्व आहे। पण काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा। कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय,
दुसऱ्या बाजूला बिल्किश बानोवरती अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. पाकिस्तानचे झेंडे फडकवता, दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोटचे आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता. बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे हिंदुत्व आहे का? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं? अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही 19ला सोडलं, 2019ला सोडलं. जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं. आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल. अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल. जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत. मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. मराठी माणसाचं नाव घेणार. मराठी माणसाला हद्दपार कोणी केलं? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. सहन करायचं आपण? बघत बसायचं आपण? आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी यांनी 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार व्हाईट पेपर, पहिला काढणार, त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार. एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका, एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं? कुठे गेली एवढी माया? लंडनला कुठे गेली? आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा, शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैरेसाहेब अंबादास मोर्चा लावायचा. कसे देत नाही? शेतकऱ्याचा हक्क आहे आणि आंदोलन झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं. आणि मी तर म्हणेन कार्यक्रम काय, या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे, हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं, हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम. जीवनावश्यक वस्तू 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात. अगदी गहू, तांदूळ, डाळ, साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून, ब्लँकेट पासून सगळं दिलंय, सगळं दिलंय. तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेलात? तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय? इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्यातला सर्वे आहे, म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचे कौतुक होतं, ते माझं नव्हतं. पण आज जो हा सर्वे झालेला आहे, आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, व रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंत बिश्वकर्मा शर्मा आणि
10व्या याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नशीब 10वे नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते. कोणी आज भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली, नंबरवर, लोकप्रियता नंबरवर. अरे त्यांचे तर वरून खाली आले, नंबर वरून खाली येताना नंबर लागला. तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा, ते विसरलात. कुणावर टीका करताना आणि किती वेळा रंग बदलणार, किती वेळा. मला वाटतं अशा प्रकारचा सरडा आयुष्यामध्ये मी कधी बघितला नाही, एवढ्या फास्ट रंग बदलणारा.